माझ्या ऑफिसमध्येच त्या दिवशी आम्ही लंचला बसलो तर एक टॉपिक निघाला जेवणाचा. तर त्याच्यातल्या दोन पोरी अशा होत्या की ज्यांनी सांगितलं त्यांनी आजपर्यंत कधी चाय सुद्धा बनवला नाही. म्हणजे त्यांना चायच बनवता येत नाही. आता त्यावरती मला त्यांना काही बोलूशी वाटलं नाही, कारण त्यांच्या आई वडिलांनी खूप लाडवून ठेवलं. परंतु आमच्याकडे असं म्हटलं जातं की स्त्री जी असते ना, ती सौभाग्य घेऊन जन्माला येते आणि त्या सौभाग्याबरोबर तिच्या अंगामध्ये 100 गुणही असतात. मग त्या 100 गुणांना वाढवायची कामं ही आई वडिलांनी, पॅरेंट्सनी करायला हवीत. मग तुमच्यातले जे 100 गुण असतात त्याच्यापैकी पहिला सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे त्या स्त्रीमध्ये अन्नपूर्णेचा वास असतो. ज्या स्त्रीला उत्तम स्वयंपाक बनवता येतो तिचं फक्त किचन कधी जाऊन बघा तुम्ही. उत्तम नीट नेटकं आणि सुंदर बनलेलं असतं, जसं की प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष्मी वास करते, प्रत्येक गोष्टीमध्ये अन्नपूर्णा असते. जेव्हा तुम्ही आपल्याला आपल्या घरी एखादी सून करून घेऊन येता, तेव्हा तुमची एक बेसिक नीड असते की तिने आम्हाला नाही पण आपल्या पोराला 2 टायमाचं किमान जेवण बनवून खायला घातलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तुमची पोरगी दुसऱ्यांच्या घरात देता तेव्हा तुम्ही आ, गर्वाने सांगता की नाही, तिने कधी जेवणच बनवलं नाही, तिला येत नाही, हळूहळू शिकेल. म्हणजे मी हे नाही म्हणत की तुमच्या पोरी एज्युकेटेड आहे, वेल सेट आहे, त्या काय 10-10 बायका कामाला ठेवतील, आहे ना. पण घरची स्त्री, घरची